अहिल्याबाईचा जन्म 31 मे 1725 मध्ये चौंडी गावाचे पाटील माणकोजी शिंदे यांच्या घरात झाला. इतिहास भी के रानी एक बेमिसाल है. मैं वो किसी राजवंश से जो अन्य माटी के अंश से है. भवानी हूँ बहू मल्हार राव की बहू. मालवा की भूमि का ये कण कण जिस पे निहाल है. मार्च 1754च्या या मोहिमेमध्ये खंडेराव सुद्धा मल्हाररावांच्या सोबत नेतृत्व करत होते. तेव्हा अचानक कुंभेरी किल्ल्याच्या तोफेमधून निघालेला एक गोळा खंडेरावाला आपला निशाणा बनवतो आणि खंडेरावाचा जागीच मृत्यू होतो. मल्हाररावांच्या एकुलत्या एक पुत्राचा आणि इंदोरच्या राजघराण्याच्या वारसाचा दुःखद अंत होतो. या घटनेने संपूर्ण माळवा सुन्न पडतो. अहिल्या अचेत निशब्द होऊन जाते. आपल्या मुलाला मांडीवर घेऊन रडत असलेल्या मल्हाररावाला पाहून सूरजमल जाट युद्ध संपल्याची घोषणा करतो आणि शत्रू समवेत संपूर्ण आसमंत शोकसागरात बुडून निघतो. तत्कालीन प्रथेनुसार अहिल्याबाई सती जाण्याची तयारी करू लागते. हे सर्व दृश्य पाहून मल्हाररावांच्या पायाखालची जमीनच सरकते. आर्त भावनेने ते अहिल्याला समजवतात, अहिल्या, आता माळव्याला फक्त तुझाच आधार आहे. आता तूच माझा मुलगा आहेस आणि तूच नाही राहिलीस तर आम्हा सर्वांचं काय होईल. मल्हाररावांचे हे करुण शब्द ऐकल्यावर अहिल्याबाईचे पाय स्तब्ध होतात आणि ती सती जाण्याचा निर्णय बदलते. आपले उर्वरित आयुष्य माळव्याच्या प्रजेच्या हितासाठी समर्पित करण्याचा ती दृढ निश्चय करते. इंदोरच्या त्या महालासोबत आपले पती, सासरे आणि मुलाच्या आठवणी जोडलेल्या असल्या कारणाने अहिल्याबाई सेनापती तुकोजीराव यांच्या हातात सर्व सूत्रे सोपवून स्वतः नर्मदा नदीच्या किनारी असलेल्या महिष्मती या पुरातन गावी जाऊन राहते आणि तेथूनच ती आपल्या राज्यकारभाराचा गाडा हाकायला सुरुवात करते. ती नित्य उपासना करणारी अहिल्या संपूर्ण भारतामध्ये मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं आणि पुनर्निर्माणाचं मोठं कार्य हाती घेते. अनेक तीर्थस्थळ आणि नद्यांच्या किनारी ती घाट बांधते, अनेक धर्मशाळा उभारते, यात्रेकरूंच्या मार्गात विहिरी बांधते. आपल्या राजकोषातील राजस्वाचा अधिकांश हिस्सा ती संपूर्ण देशभरातील निर्माण कार्यांमध्ये खर्च करते. करुणी
न्यायदानाचे कार्य करत असताना अहिल्याबाई नेहमीच आपल्या हातामध्ये एक शिवलिंग धारण करत असे. तिचा विश्वास होता की हे जे न्यायदानाचे कार्य मी करत आहे ते करत असताना जर माझ्या हातून कोणतीही चूक झाली आणि एखाद्या निरपराध व्यक्तीला शिक्षा झाली तर त्याचं पाप मला लागू शकतं. तर हे प्रभू, तू स्वतः माझ्या जागी बसून न्यायदानाचे हे कार्य सत्यनिष्ठतेने करण्याची सद्बुद्धी मला प्रदान कर. देवी अहिल्याने शासन केलेले 28 वर्ष हे भारतीय इतिहासाचे सुवर्णपृष्ठ आहेत. 13 ऑगस्ट सन 1795 रोजी देवी अहिल्या आपल्या वयाच्या 70व्या वर्षी अखेरचा श्वास घेते. आज देवी अहिल्या शरीर रूपाने आपल्यामध्ये अस्तित्वात नाही, परंतु तिने बांधलेले शेकडो मंदिर, नदीचे घाट, विहिरी आणि धर्मशाळा या आज सुद्धा त्या महान विभूतीची आठवण करून देतात. महाराष्ट्र भूमीवर जन्मलेल्या या महान राष्ट्रकन्येला आमचा मानाचा मुजरा.